समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज येथे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचरत्न मंगल कार्यालयात भारतीय जनता पार्टी खटाव तालुक्याच्या वतीने आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला। यावेळी आरोग्यपूर्ण संतुलित जीवनाचा संकल्प करण्यात आला। यावेळी बोलताना नामदार गोरे म्हणाले, महर्षी पतंजली आणि प्राचीन ऋषी मुनींनी जगाला दिलेली अनमोल भेट म्हणजे अष्टांग योग। योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी भारतीय संस्कृतीची अपूर्व देणगी आहे। नियमित योगाभ्यास करून निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याचा संकल्प करणे गरजेचे आहे। यावेळी उपस्थित विद्यार्थी, युवक, नागरिक तसेच पोलीस आणि सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या युवती युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेत सामूहिक योगाभ्यास केला। योगाच्या माध्यमातून निरोगी शरीर, शांत मन आणि सकारात्मक जीवनशैलीचे संदेश देण्यात आला। योग ही केवळ व्यायाम पद्धती नसून शरीर, मन आणि आत्म्याचा समतोल साधणारी भारतीय संस्कृतीची अमूल्य देणगी आहे। प्रत्येकाने आपल्या दैनंदिन जीवनात योगाचा स्वीकार करून निरोगी, सक्षम आणि आनंदी जीवन जगावे असे आवाहन यावेळी करण्यात आले। या प्रसंगी खटाव तालुका भाजपा अध्यक्ष अनिल माळी, प्राध्यापक बंडा गोडसे, विकल्प शहा, वडूज नगराध्यक्ष जयवंत पाटील, हनुमंत बोटे, अनिल अण्णा गोडसे, राजेंद्र पवार सर, सौ रेखा अनिल माळी, सुनील गोडसे, सौ रेश्मा बनसोडे, सौ स्वप्नाली गोडसे, डॉक्टर विवेक देशमुख, प्रदीप शेट्टे, अप्पासाहेब गोडसे, रवींद्र शेठ, काळे पाटील, सचिन शेठ माळी, धनाजी खाडे, श्रीकांत बनसोडे, रेणुका फडतरे, आनंदराव देवकर, मनोज कुंभार, बनाजी पाटोळे, आरती श्रीकांत काळे, पाटील सुधीर गोडसे, गणेश गोडसे, अक्षय थोरवे, प्रतीक बडेकर, ओंकार चव्हाण, संदीप खाडे, गुणवंत खाडे, महेश खडके, प्रसाद जगदाळे, किरण लोहार यांच्यासह भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान याच दिवशी भाजपा कार्यकर्त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत वडूज शहरात स्वच्छता अभियान राबवले। आंतरराष्ट्रीय योग दिन आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी जगाला हा व्यायामाचा संदेश दिला, हा योगाचा संदेश दिला आणि जगभर जगातल्या 148 देशामध्ये हा योग संपन्न होत असतो। आणि विशेष करून यामध्ये राष्ट्र बलवान झालं पाहिजे, बलम राष्ट्रस्य वर्धनम, आरोग्यदायी राष्ट्र झालं पाहिजे असं निश्चितपणे फार मोठं यामध्ये ध्येयवाद आहे। खास करून त्या ठिकाणी जास्त बोलता आपले सगळ्यांचे लाडके नेते आदरणीय नामदार जयभाऊ आणि जयभाऊ नेहमी भाषणामध्ये सांगतात की ही सगळं या मतदारसंघातली माझी सगळी जनता ही सुखमय झाली पाहिजे, त्यांच्या अडचणी दूर झाल्या पाहिजे, त्यांचे शेती पाणी सगळे प्रश्न मिटले पाहिजे। पण त्यापेक्षा ते म्हणतात की माझा आदर्श हा सगळ्या योगाने घेतला पाहिजे। ते दररोज ते 1 तास 1.5 तास स्वतः व्यायाम करतात। बोलायचं आहे त्यामध्ये की बाकीचं ते सांगणार नाही, ते म्हणजे इतर कुणाचा आदर्श ते घेण्यापेक्षा माझा आदर्श निश्चितपणानं या मतदारसंघाची पिढी घेते, तर निश्चितपणानं व्यायामाचा आदर्श त्यावर असणारा भावने अत्यंत स्वतः चांगले खेळाडू आहेत, राष्ट्रीय दर्जाची दृष्टिकोन येते आणि याबरोबर त्यांनी आज खूप चांगल्या पद्धतीनं नुसतं त्याचं प्रत्यक्ष आपल्याला पहिल्यांदा योगाला नव्हता, पण आज या आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं भाऊची सगळी ऍक्टिव्हिटी आपल्याला दुसरा अंग आपल्याला बसताना मी मनापासून आपल्या सगळ्यांच्या वतीनं भाऊचं हार्दिक असं अभिनंदन करतो। नाडी शोधन प्राणायाम प्रत्येक आसना याच्यामध्ये सगळे ताट बसणे पहिली प्रक्रिया आहे। आपला पाठीचा कणा ताट पाहिजे आणि आपली मुद्रा पाहिजे आणि हात तळवे मांडीवरती पाहिजे। त्याच्यामध्ये अनुलोम हे नाडी शोधन आहे। आपण सुरुवात करायची डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा आहे, हा जास्तीत जास्त श्वास घ्यायचा आहे। तो श्वास डाव्या नाकपुडीने घेतल्यानंतर परत मग ते एकच बोट ते डावीवरती ठेवायचं आहे आणि उजव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे। पहिल्यांदा अनुलोम विलोम प्राणायाम ध्यानावस्थेत तुम्ही बसलेला आहात। हाताची प्रणव मुद्रा, अंगठ्यानं नाकपुडी बंद करा। आपण उजवी नाकपुडी बंद करून डाव्या नाकपुडीने श्वास सोडायचा आहे। अनुलोम विलोम
श्वास इतका घ्यायचा की आपली फुफ्फुसं फुगली पाहिजेत श्वासात. काही क्षण थांबायचं आहे आणि पुन्हा तीच प्रक्रिया उलट नाकपुडीनं करायचं आहे. प्राणायाम, नाडी शोधन किंवा अनुलोम विलोम प्राणायाम खऱ्या अर्थानं उजवी नाकपुडी बंद करून आपण प्रणव मुद्रा राहिली पाहिजे की जेणेकरून आपल्याला योग्य पद्धतीनं हा अनुलोम विलोम हे करता येईल. याची 5 आवर्तनं आपण करायची आहे. श्वास डाव्या नाकपुडीनं घ्यायचा आहे, थांबायचा आहे, उजव्या नाकपुडीनं सोडा. उजव्या नाकपुडीनं श्वास घ्यायचा आहे, नाकपुडी उजवी बंद करायची आहे, डाव्या नाकपुडीनं श्वास सोडायचा. अशी किमान एक 5 ते 10 आवर्तन आपण सोडायचे आहे. खरं तर ऊर्जेचं वहन करणं हे वहन अतिशय छान पद्धतीनं अनुलोम विलोममध्ये होत असतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली मानसिक स्थिती मनशक्ती बसायची आहे. आणि आता परत एकदा दीर्घ श्वसन करा. हळूवारपणे श्वास घ्या. शक्यतो डोळे मिटलेलेच ठेवा, डोळे मोठा करा. श्वास रोखा, हळूवारपणे श्वास सोडा. परत एकदा खोल श्वास घ्या. फुफ्फुसं गच्च भरलेलं जाणवलं पाहिजे. हळूवारपणे श्वास सोडा. श्वास घ्या, श्वास सोडा. पुन्हा एकदा आपण एक आवर्तन करूया. अनुलोम विलोम सर करतायत. उजव्या नाकपुडीने श्वास घ्या. हेच आवर्तन पुन्हा पुन्हा करतात. डाव्या नाकपुडीने श्वास घ्यायचा, उजव्यानं सोडायचा, उजव्यानं पुन्हा श्वास घ्यायचा, उजवी नाकपुडी बंद करायची आणि डाव्या नाकपुडीने पुन्हा हा श्वास सोडायचा आहे. अनुलोम विलोम. येरळा न्यूज साठी प्रतिनिधी शरद कदम. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.